आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली असं म्हटलं जातं. 7 जन्म असतात, तर त्यातले 7 वर्ष ह्या एका जन्मामधले तर संपलेले आहेत. म्हणूनच सकाळी म्हटलं छान स्वतःला पॅम्पर करूयात. नवरी असताना कशी तयार झाली होती 7 वर्षापूर्वी, त्यातलं 1% तरी तयार होऊयात. कारण की अर्थातच मुलं वगैरे झाल्यानंतर आपल्याला थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. माझं तर बाळ 4च महिन्यांचं आहे, तर आता दुसरं बाळ म्हणजे 4च महिन्यांचं आहे, त्यामुळे स्वतःकडे जास्त काही वेळ देणं होत नाही. तर सकाळी सकाळी सुरुवात देवपूजेपासून केली. छान अशी देवपूजा केली आणि त्यानंतर जे कपडे होते मशीनला लावलेले ते सुकत घातले आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकामध्ये मी आज नवीन असं विशेष काय बनवणार होते, तर शाही तुकडा. सकाळी पिल्लूला सँडविच दिलं होतं, तेच म्हटलं ब्रेड आता फ्रीजमध्ये ठेवताना लक्षात आलं, म्हटलं यातच काहीतरी करूयात. तर कस्टर्ड पावडर जी होती ती दुधामध्ये मी टाकून घेतली आणि दूध उकळायला ठेवलं आणि ड्रायफ्रूट्स जे होते ते कट करून त्याच्यामध्ये टाकून दिले आणि तुपामध्ये ब्रेड जे होता ते छानपैकी शालो फ्राय करून घेतला आणि रबडी तयार केली. तर हे सगळं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारी देखील करून घेतली. भाजी, चपाती, भात, वरण वगैरे वगैरे असं सगळं काही केलेलं होतं आजचा बेत. तर हे सगळं करत असताना मध्ये मध्ये पिल्लूची रडरड चालू होती, त्याला लक्ष देत होते. आणि असं असतंच ना, लहान मुलं असल्यानंतर आपलं स्वयंपाकामध्ये अर्धवट आपला अर्धा होतो, परत आपल्याला तिकडे लक्ष द्यायला लागतं. तर पिल्लूसोबतच थोडा वेळ खेळले आणि मग तो शांत झोपी गेला. मग बाकीचं काम आवरलं. तर त्याला झोपू घातलं आणि त्यानंतर मग सगळं काही जे होतं स्वयंपाक ते डायनिंगवरती मांडून घेतला, कारण की आलोक येण्याची वेळ झालेली होती. त्याला स्कूलमधून घेऊन आल्याच्या नंतरच आम्ही तिघंजण मिळून सोबत रोज जेवत असतो. मग त्यामध्ये मध्ये जर बाळ जर उठलं तर मग त्याला बघत बघत किंवा त्याला पाळण्यामध्ये ठेवून त्याच्याशी गप्पा मारत मारत असं आमचं रोजचं रुटीन असतं. तर आजपासून म्हटलं चला न्यू एक चॅनल चालू करावं, कारण की बरेच जण सगळेच जण आजकाल यूट्यूब चॅनल हे सर्रास कॉमन झालेलं आहे. प्रत्येकाचं यूट्यूब चॅनल असतं. पिल्लू स्कूलमधून आल्यानंतर तो दाखवत होता की टिफिन मी पूर्ण फिनिश केलेला आहे आणि असं पूर्ण फिनिश केलेला टिफिन बघून मला तरी खूप छान वाटतं. मला माहिती आहे सगळ्याच आई ज्या काही स्वयंपाक बनवतात आणि सकाळी छान छान टिफिन बनवून देतात, ते फिनिश करून जेव्हा मुलं येतात त्यावेळेला खूप आनंद होतो. दुपारच्या वेळेमध्ये अशीच निवांत दुपार होती, तर माझं थोडंसं PhDचं काम होतं ते मी करत होते. छोटा बेबी साईडला खेळत होता आणि आलोकला देखील होमवर्क करायला बसवलेलं होतं. तर त्याचा होमवर्क झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही जे सेलिब्रेशनची तयारी केली. म्हटलं घरच्या घरीच छान छोटंसं सेलिब्रेशन करूयात. त्यासाठी छान अशी साडी घालून मी तयार झाले होते आणि छोटासा केक आणला होता आणि पिझ्झा पार्टी आमची होती. तर पिझ्झा ऑर्डर केला डॉमिनोजमधून आणि छान असं छोटंसं सेलिब्रेशन झालं. तर असं होतं आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.